पृथ्वीची गोष्ट. पृथ्वीची गोष्ट. द स्टोरी ऑफ अर्थ. खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा काळ फक्त एक शांत मोठा श्वास घेत होता, तेव्हा सगळं काही फक्त धूळ आणि वायूच्या एका विशाल ढगात होतं. तिचं नाव होतं निहारिका. ती शांतपणे तरंगत होती. निहारिकाच्या मध्यभागी एक तेजस्वी गरम गोळा हळूहळू आकार घेत होता. तो होता तरुण मिहीर, आपला सूर्य. मिहीर खूप उत्साही आणि गरम होता. तो आपल्या सभोवतालच्या धूळ आणि वायूला स्वतःकडे खेचू लागला. मिहीरच्या या जोरदार खेचण्यामुळे निहारिकातील धूळ आणि छोटे खडक त्याच्या भोवती वेगाने फिरू लागले. हे छोटे खडक एकमेकांना आदळून चिकटत होते आणि मोठे गोळे बनवू लागले. या फिरणाऱ्या ढगात एक छोटासा खडकाळ गोळा तयार झाला. तो अजूनही गरम होता आणि सतत मोठं होत होता. त्याचं नाव ठेवूया ध्रुव. ध्रुव हा मिहीर भोवतीच्या एका विशिष्ट मार्गावर कक्षा फिरत होता. ध्रुववर सतत मोठे मोठे खडक आणि बर्फाचे गोळे आदळत होते. हे आघात इतके जोरात होते की ध्रुव पूर्णपणे वितळला होता. एक गरम लालसर द्रव गोळा बनला होता. हळूहळू खूप खूप वर्षांनी ध्रुव थंड होऊ लागला. त्याची बाहेरची बाजू कडक झाली आणि एक पातळ कवच तयार झाले, पण आतून तो अजूनही खूप गरम होता. तेव्हा मिहीरने, सूर्य, आपल्या तेजस्वी किरणांनी ध्रुववर पडलेल्या बर्फाच्या गोळ्यांना गरम केले. त्यामुळे त्या बर्फाचे रूपांतर वाफेमध्ये झाले. ही वाफ थंड होऊन खूप पाऊस पडू लागला. हा पाऊस हजारो वर्षे पडत राहिला आणि ध्रुवच्या पृष्ठभागावर मोठे मोठे जलाशय तयार झाले. हेच आपले महासागर. आता ध्रुव शांत झाला होता. निहारिकाने मागील ढगाने निर्माण केलेल्या या शांत जगात समुद्राच्या खोलवर अगदी साध्या स्वरूपातील पहिले छोटे जीव जन्माला आले. आणि मग ध्रुव हळूहळू पृथ्वी बनला. तो आजही मिहीरच्या सूर्याच्या भोवती आनंदाने फिरत आहे, आपल्यात अनेक गुपिते घेऊन.